गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण काय करणार आहोत? मराठीमध्ये ग्रामर सेक्शन आहे ना आपला. ग्रामर सेक्शनमध्ये कोणता विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह. हिंदी आणि मराठी दोघींमध्ये सेम वर्ड आहे विशेषण, आणि त्यांचे प्रकार पण सेम आहे, फक्त लँग्वेज डिफरन्स आहे. आणि इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणतात याला. तर हे ग्रामर हिंदीमध्ये मी शिकवलं ना तुम्हाला, तसंच मराठीमध्ये पण आहे. मी एक्सप्लेन करून देणार मराठीमध्ये पण तुम्हाला यायला पाहिजे. हिंदी नंतर मी मराठी यामुळे शिकवते म्हणजे दोघी शब्दांचा, दोघी लँग्वेजचा ग्रामर तुम्हाला पटकन आठवणीत येणार, शिकायला इझी पडणार. यासाठी मी दोघीं डेज सॉरी बच्चों, दोनों ग्रामर में इसलिए एक डेज के आगे पीछे सिखा रही हूँ. हिंदी मराठी दोनों में सेम है, खाली लैंग्वेज का डिफरेंस है, प्रकार सेम है. समझना है, लैंग्वेज समझ में आनी चाहिए, तो आपको ये अच्छे से समझ में आएगा विशेषण के बारे में. अब देखेंगे हम लोग उदाहरण. काही शब्द असे असतात जे नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगतात. नामाबद्दल म्हणजे सेम संज्ञा, संज्ञाबद्दल विशेष सांगणारे हीच विशेषण म्हणतात. आता बघा, ऊंट मोठा प्राणी आहे. ऊंट कसा आहे? मोठा प्राणी आहे. म्हणजे ऊंट कसा होता दिसतात? उंच ना, तर तो कसा आहे? मोठा प्राणी. तर ऊंट काय आहे? संज्ञा, आणि मोठा म्हणजे त्याचं विशेषण आहे. ऊंट मोठा. नंतर बघा, ससा छोटा प्राणी आहे. ससा कसा आहे? छोटा. तर ससा काय आहे? संज्ञा, आणि विशेषण काय आहे त्याचा? छोटा. आता सेकंड बघा, ही पांढरी गाडी आहे. ही कशी गाडी आहे? त्याचा कोणाचं बद्दल म्हटलं आहे? गाडी कशी आहे? पांढरी. तर पांढरी आहे त्याचं विशेषण. फूल लाल आहे. कोणाबद्दल सांगितलं आहे? फूल बद्दल काय सांगितलं आहे? लाल. तर लाल काय आहे? फूलचा विशेषण. येथे ऊंट, ससा, गाडी, फूल ही नावे आहे. मोठा, छोटा, पांढरी, लाल हे शब्द या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. तो नाम के बारे में विशेष जो बता रहा है वही क्या है? विशेषण. आता बघा, विशेषणाचे प्रकार मराठीमध्ये 3 प्रकार आहे: गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. सेम तोच आहे. गुणवाचक विशेषण कोणता पण वस्तूचा गुण असतात त्याला गुणवाचक विशेषण म्हणतात. संख्या म्हणजे संख्या, काउंटिंग असणारा, आणि सार्वनामिक याने म्हणजे सर्वनामच्या स्थानावर येणारा विशेषण. आता त्याचा प्रकार पाहूया. गुणवाचक विशेषण, नामाचा कोणत्याही प्रकाराचा गुण किंवा विशेष दाखवण्यात विशेषणला गुणवाचक विशेषण असे म्हणतात. आता उदाहरण पाहूया. पिवळा गुलाब. गुलाब कसा आहे? पिवळा. तर पिवळा काय आहे? गुण आहे त्याची, तर ते आहे गुणवाचक विशेषण. नंतर बघा, गोड आवाज. आवाज कशी आहे? गोड. तर गोड काय आहे? त्याचे गुणवाचक विशेषण. कच्ची कैरी. कैरी कशी आहे? कच्ची आहे, पकलेली नाही आहे, तर ते काय आहे? त्याचे गुण. श्रीमंत, सावकार यातील पिवळा गोड. श्रीमंत, सावकार. सावकार कशा आहे? श्रीमंत आहे, तर श्रीमंत काय आहे? त्याचे गुण. यातील पिवळा, गोड, कच्ची व श्रीमंत ही गुणवाचक विशेषण आहे. सेकंड आहे संख्यावाचक विशेषण. ज्या विशेषणामुळे नामाची संख्या दाखवली जाते त्या विशेषणाला संख्यावाचक असे विशेषण म्हणतात. उदाहरण: 8 महिने, दुप्पट पैसे, 10 पुस्तके, काही प्राण्या. यातील 8, दुप्पट, 10, काही हे संख्यावाचक विशेषण आहे. काही पण काही पण कसं आहे? अनिश्चित संख्यावाचक विशेषण. काही किती आहे माहीत नाही, आणि दुप्पट, 8, 10 हे सगळे काय आहे? संख्यावाचक विशेषण. आता तुम्हाला या स्टँडर्डमध्ये त्याचे भेद नाही दिलेला आहे. निश्चित आणि अनिश्चितचा हिंदीमध्ये आहे, पण मराठीमध्ये आता नाही आहे. तर आपल्याला एवढंच करायचं आहे की संख्यावाचक विशेषण कोणतं आहे तेच आठवणीत यायला पाहिजे. थर्ड आहे सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून बनलेल्या विशेषणला सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदाहरण: ती शाळा. शाळा कशी आहे? ती. तुझा कुत्रा. कुत्रा कोणाचा आहे? तुझा. हा दादा. कोणता चित्रपट. यातील ती, तुझा, हा कोणताही सर्वनामिक विशेषण आहे. तर अशा प्रकारे गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण हे 3 प्रकार आहे
आता आता आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चनमध्ये आता आपल्याला डीपमध्ये नाही येणार आहे प्रकार, म्हणजे फक्त एवढाच येणार, विशेषणला ओळखा, विशेषण बनवून लिहा. तर त्याचं क्वेश्चन पण आपण करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आपण यामध्ये करूया. खालील वाक्यातील विशेषणला अधोलेखित करा. आता तुम्ही पेन्सिल घेऊन बसा आणि तो शब्दाला अधोलेखित करा पुस्तकमध्ये लिहून. मी अधोलेखित केलेला नाही आहे, हे त्यांचा स्वाध्याय आहे, म्हणजे तुमचा होमवर्क आहे, तुम्हाला करायचं आहे. मी एक्सप्लेन करून देते. आता या 10 वाक्यामध्ये कोणकोणता विशेषण आहे हे आपल्याला कळला पाहिजे. फर्स्ट काय आहे, तो दिवस पावसाळ्याचा होता. तो दिवस कसा होता, पावसाळ्याचा. कसा होता, तर तो काय आहे, सार्वनामिक विशेषण. तो दिवस पावसाळ्याचा होता. पावसाळ्या पण याच्यामध्ये विशेषणच येणार. नंतर सेकंड आहे, वयाचा 8व्या वर्षी ती पोहायला शिकली. वयाचा 8वां वर्षी ती पोहायला सीखली. वो तैरने किसके बारे में बताया गया है, तैरने. कितने, वय के 8वां. संख्यावाचक विशेषण में ये आया. थर्ड, ती मोठ्या आवाजात ओरडली. आवाज कशी होती, मोठ्या. तर मोठ्या काय आहे विशेषण, त्याच्यामध्ये अंडरलाईन करायचं आहे. होत आहे, लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला. लोकांनी मोठ्या दोर. दोर कशा होता, मोठा. तर मोठा हा काय येणार, विशेषण. फिफ्थ आहे, रजिया धाडसी मुलगी आहे. मुलगी कशी आहे, ती धाडसी. तर धाडसी काय आहे, विशेषण. सिक्स्थ आहे, रजिया कुंदाला घट्टत मिठी मारली. कशी मिठी मारली तिने, घट्टत. तर घट्टत काय आहे, त्याचा विशेषण. सेवन्थ आहे, चर्नी रोडवरील विशेष उद्यान. तर विशेष उद्यानचा काय येणार, विशेष. 8, चांगल्या लेखकांनी पुस्तके वाचू लागली. चांगल्या लेखकांनी पुस्तके वाचू लागली. तर चांगला काय आहे, त्याचा गुण. तर चांगल्याला अंडरलाईन करायचा आहे. 9, तो कालचा विद्यार्थी तिथे होतो. तर तो कालचा कोणाबद्दल बोलला आहे, विद्यार्थी. तो काय आहे, सार्वनामिक. 10, 3 दिवसांपासून तो येत होता. 3 दिवस. तर 3 दिवस, 3 काय आहे, विशेषण. तर विशेषणला अंडरलाईन करायचं आहे. तर आता आणखीन क्वेश्चन पाहूया. आता बघा मुलांनो, याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, बघा फर्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. मध्ये खालील आकृतीत गुलाबाच्या फुलाला 8 विशेषण लावलेली आहे, ती लिहून काढा. 8 विशेषण लगाया है, किसके बारे में, गुलाब है, बीच में गुलाब का फूल है, उसके बारे में 8 चीज़ें बोली गई है. वो लगा के, गुलाब नाम लगा के हमें वो 8 वाक्य लिखने हैं. जैसे फर्स्ट क्या बोला गया है, टवटवीत गुलाब, यानी दिखने में एकदम टवटवी गुलाब है वो. दूसरा, सुंदर गुलाब. थर्ड, नाजुक गुलाब. फोर्थ, सुवासिक गुलाब, यानी अच्छे सुगंध देता है, नाजुक होता है, उसके गुण बताए गए. 5वां, टपोरे गुलाब. 6th है, रंगीन गुलाब, अलग अलग रंग के होते हैं. 7th है, लाल भड़क गुलाब, लाल भड़क कलर का होता है. 8th है, ताज़े गुलाब. 8th क्या है, ताज़े गुलाब. तो इस प्रकार से उसके विशेषण लगा करके लिखना है हमें गुलाब का. फिर नेक्स्ट यहाँ पे देखो क्या है, बीच में लड़के का चित्र है. मुलांच्या चित्रात 8 विशेषण लावून आहेत, ती दिलेले काढा. इसको क्या करना है, देखो विषय इधर लिखा हुआ है, होशियार मुलगा. खाली क्या करना है हमें, ये लड़के को आगे लगाना है, गुण लगाना है उसके आगे. तो होशियार मुलगा, कष्टाळी मुलगा यानी कष्ट करने वाला, मेहनत करने वाला. सुंदर मुलगा, अभ्यासू मुलगा, प्रेमळ मुलगा, गोरा मुलगा, चलाक मुलगा, कामसू मुलगा. तो ये उसके आगे यहाँ पे दिया है, देखो ये उसके आगे लगा करके लिखना है. फिर उसके बाद में देखो बच्चों, यहाँ चित्र दिए हुए हैं कुछ. खालील चित्रांना 2-2 विशेषण लावून लिहा. आपको सिर्फ चित्र बनाया हुआ दिया है, आपके टेक्स्ट बुक में भी है, उसके आगे आपको लिखना है ये. अब पहला क्या है, इमारत. तो हम उसके आगे क्या लगा सकते, ऊंच इमारत, भव्य इमारत, यानी दिखने में बहुत सुंदर. तो ऊंच और भव्य क्या हो गया, विशेषण, सिंपल है. अब है ससा. फर्स्ट में पांडरा ससा, भित्रा ससा, यानी डरने वाला और सफ़ेद होता है ससा, लिख दिया उसके बारे में. अब क्या है, कलिंगड़, गोड़ कलिंगड़, लाल कलिंगड़.
उसका गुण बता दिया हमने, मीठा है और लाल है। फिर बाद में है हत्ती, काला हत्ती मोटा हत्ती, हाथी काला होता है और वो बड़ा होता है, सिंपल। फिर है पहाड़, ऊंच पहाड़, लंबा पहाड़, ऊंचा है और लंबा है, ये उसका गुण हो गया। अब क्या है, झाड़, डेरेदार झाड़ आणि सावली देणारे झाड़, सिंपल, डेरेदार झाड़ और सावलीदार, है ना। तो इस प्रकार से हम विशेषण लगा के एग्ज़ाम में आ सकता है। पिक आएगा उसको बना के दिखो, तो हर टाइप से आ सकते हैं, आपको विशेषण समझना है कि है क्या। अब इसमें देखेंगे हम लोग, इसमें ये वाला वाक्य मैंने आप लोगों को करवाया था। इसमें इस नाम और सर्वनाम जब पढ़ाया था तो इस नाम और सर्वनाम का बताया था। अब विशेषण का कॉलम देखेंगे, क्रियापद का नहीं देखेंगे, वो जब मैं पढ़ाऊँगी तब देखेंगे। अब इसमें 2 वाक्य थे, इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता। देखना, पक्षी क्या है, संज्ञा, और वो क्या कर रहा है, इतना सुंदर देखना, ये उसका विशेषण है, पक्षी का विशेषण है। फिर सेकंड में, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, तो आठवण, याद आई, कितनी, खूब, तो खूब क्या है, उसका गुण। फिर ये सेंटेंस था बच्चों। इसमें विशेषण के लिए हम लोग सिर्फ तीसरा, चौथा और पांचवा यही सेंटेंस देखेंगे। एग्जाम आप लोग को पीडीएफ दूंगी, उसमें भी सिर्फ ये 3 ही सेंटेंस लिखना और विशेषण उसमें से अंडरलाइन कर देना, या वाक्य ये 3 उठा के, वो जो 10 वाक्य बताए उसके साथ ये 3 वाक्य और ऐड करके अंडरलाइन कर देना विशेषण को। अब देखो थर्ड में क्या है, थर्ड वाक्य क्या है, तो लांब पाईप गोपाळनी ओढत आणली, किसके बारे में बोला गया है, पाइप के बारे में। वो कैसा है, लंबा, लांब, तो लांब क्या है, उसका गुण। फिर फोर्थ है, सर्वाचे चेहरे उजळले होते, चेहरे उजळले होते, चेहरा क्या है, गुण। फिर है, उन्हाळा गडावर वाढलेला पाला पाचोळा दिसतो, तो क्या है, वाढलेला पाला पाचोळा दिसतो, गडावर, जो गढ़ के ऊपर था वो कैसा दिख रहा था, काळलेला। तो ये इसके क्या है, विशेषण, यही विशेषण को अंडरलाइन सिर्फ कर देना। तो आप लोगों को समझ में आया विशेषण। हिंदी आणि मराठी दोघांमध्ये सेमच आहे। तर विशेषणचा आपण 3 प्रकार झाला आणि त्याचा परिभाषा लर्न करायचा आहे। आणि तुमचा ग्रामरचा बुकमध्ये न्यू पेजमध्ये विशेषण हेडिंग घाला आणि जो पण PDF लाईनमधून मी देणार आहे ते लाईनमध्ये लिहायचं आहे। ओके स्टुडंट्स, सो बाय, टेक केअर।